पद्मश्री चैत्राम पवार यांच्या बारीपाडा इथं जैवविविधता संरक्षण समितीतर्फे पाककला वन भाजी स्पर्धेचं आयोजन। उत्तर महाराष्ट्रातील एकमेव वन भाजी महोत्सव हा दरवर्षी बारीपाडा इथं घेण्यात येतो। महाराष्ट्रातील एकमेव जैवविविधतेवर आधारित वन भाजी स्पर्धा या स्पर्धेत 620 स्पर्धकांनी सहभाग घेतला। बारीपाडा येथील 1100 हेक्टर जंगलातून 110 वनौषधीतून या रेसिपी वनभाज्या महिलांनी तयार करून स्पर्धेत सहभागी झाल्या। ही स्पर्धा दरवर्षी मोठं रूप घेत असून पहिल्या वर्षी या स्पर्धेसाठी 21 महिलांनी सहभाग नोंदवला होता। यावर्षी 620 महिलांनी सहभाग नोंदवलाय। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री चैत्राम पवार, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, आमदार मंजुळाताई गावित, कृषी अधिकारी सूरज जगताप, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सभापती हर्षवर्धन दहिते, वन विभागाचे अधिकारी, सरपंच व वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते। देवगिरी कल्याण आश्रमच्या विविध आयामाच्या माध्यमातून गेली 73 वर्ष देशभर जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी अनेक उपक्रम सुरू आहेत। त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ग्रामविकास। त्यातूनच समोर आलेली कल्पना म्हणजे वनभाजी पाककला स्पर्धा। बारीपाड्यातील ग्रामस्थांनी राखलेल्या जंगलामुळे निसर्गतः तिथं उगवणाऱ्या 110 वनौषधी भाज्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अनोखी भाजी स्पर्धा गेल्या 20 वर्षापासून नियमित सुरू आहे। हे 21वे वर्ष आहे। कार्यक्रमाचे आयोजक देवगिरी कल्याण आश्रमचे व पद्मश्री चैत्राम पवार, मांजरीचे सरपंच अनिल पवार, भारतीय किसान संघाचे साहेबराव पवार यांनी वनभाजी स्पर्धेचं मोठ्या दिमाखात आयोजन केले होते। वन भाजी महोत्सवात आपलं 21वे वर्ष। आपण गेली 20 वर्ष सातत्याने हे प्रयोग करतोय। गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी दुप्पटने महिलांनी सहभाग घेतला। विशेष म्हणजे 60 गावातून 620 महिलांनी नाव नोंदणी केली आणि हा खूप चांगला उत्तम एक उत्कृष्ट वनभाजी महोत्सव पुढे येतोय। याच्यामध्ये ह्या वर्षी दोंडाईता फार्मसी कॉलेज, धुळे फार्मसी कॉलेज, संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणून लोक आलेत आणि त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती, प्रोफेसरांची संख्या होती। तसं आपण म्हणतो ना की देवळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्यावरणपूरक म्हणजे कागदाचे गुच्छ बनवून दिले होते फुलांचे। हे एक विशेष या स्पर्धेचा भाग होता। यावर्षी 250 पेक्षा जास्त भाज्या असलेल्या टाटांची संख्या खूप मोठी होती। तेव्हा आपण म्हणतो ना की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे 5 बिंदूला केंद्रबिंदू धरून जर आपण काम सुरू केलं सातत्याने तर पर्यावरणाचं रक्षण होईल, आपल्या काही गरजा पण पूर्ण होतील आणि आपल्याला वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती त्या पण आपल्या इथं शोधणं गरजेचं होतं। आपण असं म्हणूया की महिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि महिलांचं योगदान वाढलं की त्या कार्यक्रमामध्ये यशस्वीता खूप मोठ्या प्रमाणात असते। याच्यामध्ये मिलेट्स विषय पण आपण जोडला। मिलेट्सचे 5 स्टॉल जोडलेले होते। तेव्हा आपण असं म्हणू की जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी याच्यात सहभाग घेतलाय। आपल्या तालुक्याच्या आमदार सौ मंजुळाताई गावित ह्या पण इथं उपस्थित झाल्या आणि हे सातत्य ठेवण्यासाठी आपण म्हणूया की मीडियाचे सगळा ग्रुप असेल, वेगळ्या पद्धतीने डोनर करणारे डोनर असतील, अशा सगळ्यांनी मिळून हा विषय उचलून धरलाय। त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये हा विषय आपण सर्वदूर नेण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया असं म्हणतो।